हॅलो व्हेरी गुड मॉर्निंग, हाव आर यू? वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन ब्लॉगर अनन्या. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही अमेझिंग असाल. आणि ऋत्विज काय करतो माहिती आहे मला, बट मी जेवण बनवलं आणि आता मी दोघं जण जेवणार आहे. सो आज आपण जेवायला बनवलं आहे जवळा आणि राईस. जवळा म्हणजे सुकट असते ना, त्याच्यापेक्षा स्मॉल साईज असतं. तर मी आज जरा वेगळ्या स्टाईलनी ट्राय केले जवळा बनवायला. सो या आपण आता जवळा आणि राईस असं खाणार आहे, भातावर टाकून. शॉर्टकट, चपाती भाकरी काहीच नाही बनवली, बिकॉज आम्ही आज सकाळपासून नवऱ्याला मदत करायला गेलो होतो. आज थोडीशी गर्दी होती. सो आता आपण जेवून घेऊयात आणि दुपारी थोडा आराम करूयात, असं माझं प्लॅन आहे. जेवता जेवता मी मस्त टी व्ही बघणार आहे. सो दॅट इज इट. आणि याची व्हिडिओची सुरुवात झाली. स्टे ट्यून्ड. व्हिडिओ थोड्या वेळाने. बाय बाय. आणि तेवढे तर गेलं दोघं. काय लागलं? दोघं पहिलेच. हॅलो, हाऊ आर यू? वेलकम बॅक. वाजलेत संध्याकाळचे 8 आणि आपण आलो आहे आमच्या हॉटेलवर. मी आजपर्यंत मला वाटत नाही कधी माझ्या नवऱ्याचं प्रोफेशन सांगितलं होतं, पण येस, आमचं रेस्टॉरंट आहे आणि आम्ही सीझनच्या वेळी दोघं जण करतो काम इकडे. सो सकाळी गर्दी होती, तशीच आता संध्याकाळी पण ऑर्डर आहे आणि त्यासाठी मी आलेली आहे इकडे. ऋत्विज पण आले आणि जसं तुम्ही बघितलं, ऋत्विजने बोट कापून घेतलेलं आहे. त्याला हळद लावली आहे. तर आता आमची ऑर्डर आहे 1 अर्ध्या तासात. ऑर्डर झाली की आम्ही निघणार. काय नाही होणार, काय नाही होणार. आता रडतोय. ऑल राईट गाईज, वी आर डन फॉर द डे. आणि मला थोडीशी क्रेविंग होत होती चिकू क्रीमची. सो समजलं रात्रीचे 1:45 माझी मी क्रेविंग पूर्ण केली, बिकॉज इट्स अ थर्ड डे, ऑलमोस्ट थर्ड डे, की मला खूप इच्छा होत होती चिकू क्रीम खायची. आज विचार केला नाही, किती लेट झाला तरी क्रेविंग पूर्ण करायची. सो आय डिड, अँड दॅट इज इट फॉर दिस व्हिडिओ. विथ माय नेक्स्ट सून. टिल देन टेक केअर. बाय बाय.